आता चर्चेसाठी खूप उशीर इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, वायुसेना, नौसेना पूर्णपणे उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. भूकंपकी अणुचाचणी, नेवाडा टेस्टिंग साइट हादरली. इराणमध्येही 4.3 रिश्टर स्केलच्या धक्क्यानं भीतीचं वातावरण. अमेरिकेनं अणुचाचणी केल्याचा संशय. होर्मुझची सामुद्रधुनी डेंजर झोन, जहाज दिसताच उडून देण्याचा इराणचा इशारा. तर इराणकडून सागरी सीमा बंद केल्याचा दावा अमेरिकेनं फेटाळला. इराणच्या लष्करी मुख्यालयावर इस्रायली स्ट्राईक, मुख्य कमांड सेंटरवरील हल्ल्यात वरिष्ठ नेत्यांचा खात्मा केल्याचा दावा. हल्ल्याच्या ठिकाणचं सॅटेलाइट फोटो समोर. आखाती युद्धात तेलाचा भडका, कच्च्या तेलानं $85चा टप्पा ओलांडला. जुलै 2024 नंतर कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी वाढ. मध्यपूर्वेतील तणावाचा भारताला फटका बसणार नाही. भारताकडे 8 आठवड्यांचा इंधन साठा उपलब्ध. आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जाणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती. मध्यपूर्वेतील युद्धाच्या सावलीत भारताचा मास्टर स्ट्रोक. भारत आणि रशियामध्ये 5083 कोटींचं संरक्षण करार. रशियाकडून आधुनिक मिसाईल सिस्टीम आणि हेलिकॉप्टरची खरेदी. परभणी, नांदेड, हिंगोली पेट्रोलसाठी महायुद्ध. अफवेमुळे पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड. मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव निश्चित. सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळेंची उद्धव ठाकरेंशी चर्चा. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना राज्यसभेसाठी पवारांना पाठिंबा देणार. सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली. सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा. पवारांसाठी जागा सोडण्याची ठाकरेंना विनंती. जयंत पाटलांची माहिती. राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. लवकरच मविया एकत्र चर्चा करून निर्णय घेणार. सुळे, जयंत पाटलांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट. आमदार रोहित पवारांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे लक्ष. कामानिमित्त मुंबईत आलेल्या बंगाली लोकांची योग्य काळजी घेणार. बंगालमधील सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर मुंबईत स्थलांतर थांबवा, भाजप नोकऱ्या देईल, फडणवीसांचा शब्द. ममता बॅनर्जीवरही टीका. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 42 उमेदवारांची नावं. एप्रिल महिन्यात आसामसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता. शासकीय वसतिगृहाच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला. आता महापुरुषांच्या नावानं ओळखली जाणार केंद्र. वसतिगृहाच्या नामांतराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय. जळगाव आणि बीडमध्ये 2 गटात राडा. जळगावात जुना वाद उफाळला तर बीडमध्ये गाडीचा धक्का लागल्यानं राडा. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात.